हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर आज व्हिडिओ कोणता आहे? तर आजचा व्हिडिओ आहे अस्तरचे ब्लाऊज कट करण्याचा व्हिडिओ आहे. कारण मी ह्या अगोदर फक्त तुम्हाला माप टाकलेलं, ब्लाऊज कट केलेलं आणि ब्लाऊज शिवलेलं हे 2-3च व्हिडिओ टाकले होते मोजके. बाकीचे ब्लाऊजचे व्हिडिओ काही मी जास्त टाकले नाहीत तुम्हाला. आणि मला काल व्हिडिओ आला नाही माझा, परवा दिवशी पण नाही आला. परवा दिवशी मी 2 शॉर्ट व्हिडिओ टाकले होते, कारण सोमवारचा व्हिडिओ डबल येईल त्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ बनवले होते 2. त्या दिवशी सोमवारचे व्हिडिओ बनवला नाही, मोठा शॉर्टच टाकले होते. आणि काल माझा हा मोठा व्हिडिओ आला होता, म्हणजे टाकला होता व्हिडिओ मी, पण माझ्याकडून काय चुकी झाली मला पण माहीत नाही. माझा आवाजच येत नव्हता व्हिडिओमध्ये, म्हणून मला व्हिडिओ डिलीट करावा लागला. त्यासाठी सॉरी, माझा काल व्हिडिओ आला नाही. आला 5-6 जणांनी बघितला पण होता माझा. मग त्यात एका ताईची मला कमेंट आली की तुमचा आवाज येत नाही. नंतर मी बघितलं, मी पण आधी लक्षच केलं नव्हतं की माझा आवाज येत नाही आहे त्यासाठी. तर असो आता. तर इथं माझं ब्लाऊज अस्तरचे कट करायला चालू आहेत. एका कस्टमरचे 2 ब्लाऊज आले होते मला. तसं तरी म्हणजे एका कस्टमरचे जर 4, 5, 7 असे ब्लाऊज असले तरी पूर्ण अस्तर एकावर एक टाकून कट करायचे आणि नंतर एक काढून आपले ब्लाऊज साडीवरचे जे असतात तर ते कट करायचे असतात. साडीवरचे एकावर एक ठेवून कट करता येत नाही. अस्तर आपण किती पण कट करू शकतो. तर इथं मला 2 होते, म्हणजे त्यांच्या 2 रोज वापरायच्या साड्या होत्या. सेमच, फक्त कलर वेगळा होता. त्यासाठी तर त्यांना लक्ष्मीसाठी पाहिजे होते, म्हणून म्हणलं की चला तुमच्यासोबत शेअर करू अस्तरचं ब्लाऊज कसं कट करायचं, काय करायचं. कारण नाही की एखाद्या वेळेस काय होतं ना, नवीन जेव्हा आपण शिकतो तेव्हा नवीन अस्तरचं ब्लाऊज कसं कट करायचं हे समजत नाही लवकर. कारण अस्तरचा ब्लाऊज कपडा जास्त घ्यायचा का कमी घ्यायचा का बरोबर घ्यायचा हे लवकर समजत नाही. आणि सहसा विचारायचं तर कोणाला विचारायचं हा पण प्रश्न पडतो आपल्याला. मोबाईलवर पण आपण बघतो व्हिडिओ बरेच, यूट्यूबवर पण प्रत्येकाचं सांगणं वेगवेगळंच असतं. कोणाचं कसं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. मग आपलं ना डोक्याला उडं ही होतं ना, म्हणजे नेमकं कोणाचं ऐकावं, कोणता व्हिडिओ बघून आपल्याला समजेल असं वाटतं. प्रश्न पडतो आपल्याला सुद्धा. तर असो आता मी अस्तर जे आहे ना, तर आपलं एकदम ॲक्युरेट कट करून घ्यायचं, जसं आपण पेपरचं माप काढलं तसं. आणि नंतर जो साडीचा कपडा आहे तो पुढे दिसेल मी कसा कट केला आहे. तर साडीचा कपडा कधी पण जास्तीचा काढायचा असतो, कारण साडीचा कपडा थोडासा गिळगिळा असतो. म्हणजे व्यवस्थित आपल्याला शिवायला येत नाही असा कपडा असतो. काठापदराच्या साड्यावरचा जर असला तर तो असतो टाईट कपडा. त्याचं बरोबर जरी काढलं तर काहीच, त्याचा जो कपडा आहे तो टाईट असतो, त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही. जास्त काढा किंवा कमी काढा, पण आपले जे साध्या साड्यावरचं ब्लाऊज असतं ते थोडंसं जास्तच काढावं लागतं, तर आपल्याला शिवायला प्रॉब्लेम येत नाही. तर असं आता माझे अस्तर जे ब्लाऊज होते ते कट करून झालेले आहेत आता. आणि आता चालू आहे साडीचा कपडा, साडीतले ब्लाऊज कट करायला चालू आहे. तर तुम्ही बघू शकता की ब्लाऊजचा कपडा जो आहे तो किती गिळगिळ आहे. आणि असा म्हणजे कपडा पण खूप कमी पडतो, कारण साडीपन्ना जो आहे तो मोठा असतो आणि आपला ब्लाऊज पीस आहे तो 54 आकाराचा असतो, त्यामुळे कट करताना थोडा प्रॉब्लेम येतो. तर इथं बघा मला ब्लाऊज कट करताना थोडासा कपडा कमी पडला आहे. तर जेव्हा आपण पलीकडलं पूर्ण कट करू तर त्यातला थोडासा जो कपडा उरलेला असतो तो 4 बोटाचा कपडा घ्यायचा आणि आपल्या बाहीला जॉईंट करून टाकायचा शिवताना. तर अशा बऱ्याच छोट्या गोष्टी असतात ब्लाऊजमधल्या की जे ॲडजस्ट कराव्या लागतात. ते ॲडजस्ट करण्यामध्ये बराच टाईम जातो, पण असो आता ब्लाऊज शिवायचं म्हणल्यावर तेवढं तरी ॲडजस्टमेंट करावंच लागतं. तर इथे बघा आपला बॅक साईडचा पण भाग बसलेला आहे आणि मधला पण भाग बसलेला आहे कटोरीच्या साईडचा. तर बघा मी किती अर्धा इंचानं जास्त कपडा घेतलेला आहे. तेवढं घेतलं तरच आपल्याला सोपं जातं, नाही तर ब्लाऊज असले शिवायला खूप त्रास देतात त्यासाठी. तर माझं ते पिवळा कलरचं जे होतं तर ते कट करून झालं आहे. आणि आता हा आकाशी कलर आहे तर तो पण शिवायचा झाला आहे, म्हणजे कट करायचं झालं आहे. तरी आता बघा ब्लाऊज मी कसं शिवलं आहे. तर हे ब्लाऊज बॅक साईडचं गळा करायचा होता, म्हणजे बॅक साईडला आपले हुक लावायचे होते आणि पुढच्या साईडला पण हुक लावायचे होते. तर तुम्ही आतापर्यंत असा ब्लाऊज कुठंच बघितला नसेल का, बघितला पण असेल किंवा नसेल काही सांगता येत नाही. शिवतात बरेच जण. तर 2 ब्लाऊज मला सेमच शिवायचे होते, फक्त एकाला मी गोट केला आहे आणि एकाला गळा आपला पलटी केलेला आहे. तर बघा बॅक साईडचे पण हुका आणि पुढचे पण हुका. तर बॅक साईडला अजून हुका बसवलेले नाहीत, पण तोपर्यंत तुम्हाला दाखवले की हा ब्लाऊज कसा वाटतो. तर बघा 2 भाग बरोबर आपले एक लेवल आलेले आहेत. तर आता पाठीमागं हुका बसवायचे आणि मधला जो भाग आहे हुका बसवून लावायचे, हे बघा असं. आणि नंतर पाठीमागून एक शिलाई मारायची. हे बघा तुम्हाला मी हाताने खून दाखवते, तिथून शिलाई मारायची. म्हणजे जरी हुक निघले बॅक साईडचे तरी आपल्या ब्लाऊजला काहीच बॅक साईडनं
म्हणजे आपल्याला टेन्शन घ्यायचं कारण नाही. त्यासाठी असं जर तुम्ही सोडलं तर आपली हुकं कधी पण निघतात. त्यामुळे तर इथे बघा दुसऱ्या ब्लाऊजचा पण दुसऱ्या ब्लाऊजला मी गोट केला नाही, फक्त आपला गळा गोल शिवला आणि तो पलटी केला होता. तर ह्या तुम्हाला बाह्याची मी लेस का दाखवते, तर ह्या साड्यातल्या ब्लाऊजला लेस खूप कमी होती, त्यामुळे एकाला पूर्ण गोल लेस लावली तर ती पूर्ण बाहीला पुरली नाही. त्यामुळे दुसऱ्या ब्लाऊजला मी उभी लेस लावली दुहेरी करून. तर हे बघा असे एकाला अशी लावली आणि एकाला पूर्ण आडवी लावली. आणि ह्या ब्लाऊजला मी हुकं लावलेत आणि पाठीमागून जॉईंट केले, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त काहीतरी डिझाईन महाग असावी म्हणून त्यांनी तसे हुकं लावायला लावली होती मला. बाकी साधे सिंपलच ब्लाऊज आहेत. तर असे माझे ब्लाऊज शिवून झालेत. आणि मला पुढे एक कमेंट आली होती की परवा दिवशी 2 दिवसाखाली मी कपड्यावर माप टाकलं होतं आणि तेव्हा मी सांगितलं पण होतं की कपड्यावरचं माप समजेल नाही समजेल काही सांगता येत नाही, कारण ब्लाऊज काढताना आपला मोबाईल जवळ असा करावा लागतो. त्याच्यावरच्या रेगा वगैरे काही दिसत नव्हत्या, त्यामुळे ते माप समजलं नाही त्या ताईंना एवढं. तरी पण त्यांनी माप काढायचा प्रयत्न केला आहे, पण त्यावर मी बाहीचं माप टाकलेलं नव्हतं, कारण मी डायरेक्ट बाहीचं माप टाकते. त्यामुळे मी माप काढलं नव्हतं सेपरेट असं पेपरवर. तर आता म्हणलं की माप काढून दाखवू कसं काढते. तर मी जुना ब्लाऊज हातात का घेते, तर यूट्यूबला 40चं माप, 28चं माप, 32चं माप, 35चं माप, 36चं माप असं असतं, पण जे नवीन शिवणारे असतात त्यांना लवकर समजत नाही. तर त्यामुळेच मी ब्लाऊज हातात घेत असते माप काढताना, का तर तुम्हाला स्वतः तरी माप काढता यावं. ब्लाऊजवर कसं माप घेतात काय करतात, तर प्रत्येकजण तुम्हाला नंबरच सांगतात फक्त 40चं काढा, असं काढा तसं काढा म्हणून. तर ब्लाऊज जर हातात घेतलं ना तर आपल्याला सोपं जातं की समजतं कुठलं माप घ्यायचं, कसं घ्यायचं, काय घ्यायचं त्यासाठी. तर असो आता डिटेलमध्ये मी दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला डिटेलमध्ये. तर इथं बघा माझी भाई आहे 4.5चे, शिवून 4.5 भाई आहे, म्हणजेच पूर्ण शिवून झाल्याच्या नंतर 4.25ची भाई यायला पाहिजे अशा हिशोबानं. तर 4.25 भाई झाली. आणि आपला जो सेंटरचा भाग आहे आपल्या शोल्डरपासला आणि आपला काखातला भाग पूर्ण मोजून घ्यायचा. तर तो आलेला आहे 9.5. तर आपल्याला जो दुमडून जो पेपर आहे तो 9.5चाच घ्यायचा आहे. थोडा कमी जास्त झाला तरी चालतो, म्हणजे 8.25 जरी घेतलं तरी असा काही फरक पडत नाही, कारण कपड्यामध्ये कमी जास्त होतं थोडं का होईना त्यासाठी. तर इथं मी बरोबर 9.5 रुंदी आणि उंची 4.5ची भाई आहे, तर 5.5 काढली, का तर 1 इंच जे आहे तर ते आपल्याला दुमडपट्टी दुमडायला लागतं. म्हणजे जेव्हा आपण बाहीला हात शिलाई करतो ना तर तेव्हा आपल्याला दुमडायला लागतं 1 इंच. त्यासाठी काढताना थोडी बाही जास्तच काढायची. चट शिवल्याच्या नंतर आपण म्हणजे जास्त जी बाही झाली ती कट करून घेतली तरी चालतं. तर इथे बाही 4.5ची आहे, तर मी कपडा म्हणजे पेपर कटिंग केले 5.5चे, 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि 1 इंचाच्या वरी अजून थोडंसं जास्त घेतलं, किंवा कारण आपल्याला वरची पण शिलाई त्यात ॲड करायची असते त्यासाठी. म्हणजे सगळे मिळून 5.25 उंची घेतलेली आहे मी. तर त्यात पण तुम्हाला जर एकदम कटाकटी जर वाटत असेल तर एकदम जर कटाकटी घेतलं तर नंतर आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येतो, त्यासाठी थोडंसं जास्तच घ्यायची बाही. तर इथं 5.25ची बाही घेतली मी. तर तुम्हाला दाखवते मी बोलताना कसं माणसाला लवकर समजत नाही त्यासाठी. तर खाली मी पूर्ण 1 इंचाची रेग ओढून घेतले, का तर तेवढा कपडा आपल्याला दुमडायचा असतो हात शिलाई करण्यासाठी बाहीला. आणि जर तुमची जर अस्तरची बाही असेल तर 1 इंच घ्यायची गरज नाही, अर्धा इंच जरी तुम्ही बाही जास्तची घेतली तरी पण आपली बाही बरोबर म्हणजे मापाला येते त्यासाठी. तर इथं मी 1 इंच जास्तीचं घेतले. आणि आपला जो काखातला खालचा जो भाग आहे तर तो भाग पलीकडे किती बाही, समजा आपली 4.5ची बाही आहे तर त्याच्या निम्म्यानं अलीकडे घ्यायचं. 4.5चं म्हणलं तरी 4.5च्या निम्म 2.25 अशा हिशोबाने येतं. आणि समजा आपली बाही जर 5ची असेल तर खालचं 2.5 घ्यायचं. आणि जरी आपली बाही 9ची 10ची अशी जर असेल तर वरची साईड 10 घेतलं तर खालची साईड जी आहे ते 2.5 इंचानं कमी घ्यायचा असतो आपल्याला. तर इथं बाही छोटी आहे त्यासाठी मी 3.5 नाही 2.25 घेतले वाटतं, कारण मी पण एवढं बोलण्याच्या लक्ष केलं नाही. 2.25च घेतलं खालची साईड मी. वरची 4.5 आहे त्यासाठी खालची 2.25 घेतली. आणि तिथून मच्छी आकार काढायचा आहे आपल्याला. वरून 1 इंच घ्यायचं आणि खालून 1 इंच घ्यायचं खालच्या साईडनं, का तर जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा जो आपला काखेतला जो भाग आहे तो एकावर एक यायला पाहिजे. तो जर खालीवरी भाग झाला
तर आपल्याला फिटिंग करताना प्रॉब्लेम येतो, त्यासाठी एकावर एक यायला पाहिजे. आणि वरी शोल्डरचा जो भाग आहे तिथला पण 1 इंचचा घ्यायचा असतो, का तर तिथं पण आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी तर खालच्या 1 इंचापासून आणि वरच्या 1 इंचापासून मधला भाग पूर्ण मोजून घ्यायचा आणि मध्य भागात जेवढा आहे तिथून 1 इंचावर खालचा मच्छी आकाराचा जो भाग आहे तो काढायचा असतो. कारण दोन्ही बाह्यांच्या मध्य भागामध्ये 1 इंचाचा अंतर असतो. कारण आपण जेव्हा ब्लाऊजचं माप काढतो तेव्हा पण तसंच असतं, 1 इंचाचा अंतर आपल्याला ठेवायचा असतो. पुढची बाजू 1 इंचानं कमी असते आणि बॅक साईडचे जो भाग आहे तो 1 इंचानं जास्तीचा असतो. अशा हिशोबाने आपल्याला बाही पण काढायची असते. आणि शोल्डरचं जे माप आहे तर ते पण आपल्याला तसंच काढायचं असतं. त्यासाठी तर इथे बघा आपली बाही पूर्ण तयार झालेली आहे. जर ह्यात तुम्हाला अजून काही नाही समजलं तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी अजून थोडंसं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल, अजून थोडंसं सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेल. तरी पण माझ्या बोलण्याकडे पण लक्ष न देता मी माप कसं काढलं ह्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण बोलण्याकडे जर लक्ष दिलं तर काय होतं, बोलणं काय होतं, थोडं मागं पुढे होतं बोलणं, आणि माप जे आहे ते मागं तरी पडतं किंवा पुढे तरी जातं. त्यासाठी बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका, तुम्ही मापाकडे लक्ष द्या, म्हणजे लक्षात येईल. तर इथे बघा आपली बरोबर 4.5 बाही आलेली आहे. कारण आपल्याला 4.5चीच बाही घ्यायची होती, तर तेवढा कपडा मी जास्त घेतला आहे. का तर आपल्याला शिवणमध्ये वगैरे जातं, त्यासाठी थोडंसं जास्त घ्यावं लागतं. आणि जर तुम्हाला अजून वाटलं की दुमडपट्टी जर तुम्हाला थोडी मोठी घ्यायची असेल तर अर्धा इंच अजून वाढवू शकता तुम्ही. बाहेरचं माप काढले मी. अगोदर 2 ब्लाऊज अस्तरचे कट केले होते, म्हणजे एकावर एक ठेवून 4, 5, 6 किती पण कट करू शकतात, पण मला 2च होते एकाच कस्टमरचे, म्हणून त्यासाठी मी 2 कट केले. आणि नंतर मला रात्री कमेंट आली की परवा दिवशी तुम्ही जी ब्लाऊजचं माप टाकलं होतं तर त्याच्यावर बाह्याचं माप नाही टाकलेलं, आपल्या जे बाह्या आहेत त्या बाह्याचं माप नाही टाकलं म्हणून. कारण मी पण लक्ष केलं नव्हतं, कारण मी डायरेक्ट माप टाकते बाह्याचं कधी पण, त्यामुळे नाही एवढं लक्ष केलं मी. तर त्यांची कमेंट आल्याच्या नंतर मला वाटलं का हो बाबा आपण बाह्याचं माप नाही टाकलं, त्यामुळे म्हणलं की आता पेपरवर बाह्याचं माप टाकून त्यातच ॲड करू. त्यासाठी मी कालचा व्हिडिओ जो वेगळा होता आणि आजचा जो बाह्याचं माप टाकला तो वेगळा व्हिडिओ आहे, दोन्ही एकत्र केला आहे. तर तो पण व्हिडिओ काही एवढा मोठा नाही आहे, छोटासा आहे. फक्त अस्तर ब्लाऊज कसा कट करायचं ते तुम्हाला दाखवायचं होतं. तर आता म्हणजे एखादा व्हिडिओ घरातला एखादा व्हिडिओ ब्लाऊजचा असाच येईल तुम्हाला, कारण बंद करायच्या स्टेपला आले होते, पण अजून मी डबल कामाला लागले व्हिडिओवर, त्यासाठी असंच आता कंटिन्यू राहणार आहे. घरातले कधी ब्लाऊजचे कधी असेच व्हिडिओ टाकणार आहे. तरी बघू आता जसे व्हिडिओ येतील तसे येतील तुम्हाला, पण जेवढं होईल तेवढं तर टाकायचा प्रयत्न करणारच आहे. बंद करावं म्हणते प्रत्येक वेळेस, पण महागाड आणि पुढे विहीर म्हणल्यासारखं माझं काम झालं व्हिडिओच्या बाबतीत, त्यामुळे काय करू मला काही समजत नाही आहे. पण चला जाऊ दे म्हणले, जेवढं होईल तेवढं करत राहू, जे होईल ते होईल असा विचार करून अजून टाकायला सुरुवात करते मी. म्हणजे मन राहत नाही आहे माझं, तरी पण काम चालूच आहे माझं. तर असो आता. तर ब्लाऊजचा बाह्यांचा व्हिडिओ टाकला आहे, तर तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटतं? बाह्या तर एकदम सोप्या आहेत, काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये, पण जेव्हा तुम्ही नवीन असतात तेव्हा समजत नाही लवकर कसं काय, कारण प्रत्येकाचं माप वेगवेगळं असतं. एखाद्याचं बाह्याचं माप खूप अवघड असतं, एखाद्याचं खूप सोपं असतं, पण जे सोपं आहे ते सुद्धा लवकर समजत नाही. तरी पण थोडंसं समजून घ्या आणि थोडंसं बारकाईने बघा, म्हणजे लक्षात येईल. आणि तर असं आता मला ती कमेंट आली होती, मी बाह्याचं माप टाकलं होतं पेपरवर. सहसा मी डायरेक्ट बाह्या टाकते, बाह्याचं माप कधीच काढत नाही पेपरवर, मी फक्त कटोरीचंच माप तेवढं पेपरवर काढते. तर ते पण जर डायरेक्ट समजा कटोरी काढलेली असली तर डायरेक्ट ब्लाऊज पिसावर माप टाकलं तरी चालतं, पण सहसा मी पेपरवरच माप टाकते कटोरीचं, असं तर नाही येत. तर असो आता. तर बाह्याचं माप टाकले, तर ताई हे मी कमेंट केली ते म्हणून तुमच्यासाठीच माप टाकले मी खरं तर त्याचा अजून फायदा कुणाला होत असला तर चांगलीच गोष्ट आहे. तर असं आता मला एवढंच बोलायचं होतं. तर मी व्हिडिओचा एंड करते आता इथं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचे जर 2-3 ब्लाऊज असले तर कसे कट करायचे ते पण मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि मी आता व्हिडिओचा एंड करते. श्री स्वामी समर्थ.